नाही बसलो होतो. काय इकडे कसं अचानक येऊन बसला एरीवर? काय राजा तू एवढ्या वेळाचा बघतोय मी तुला, तुझा चेहरा एकदम नर्वस झालाय. काय नेमकं तुला टेन्शन आहे का काही? नाही तसं काही नाही. मग कित्येक वेळचा मी आता आलोय तेव्हापासून मी इथं बसलोय, तुझ्याकडे बघतोय, तू काही बोलत नाही, काय म्हणत नाही. काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे तुझा? काय नाही, तो पप्पा गेला खाली बैल आणायला, त्याच्यामुळे बसलो होतो मी निवांत. चल मग गावात जाऊ, कृषी सेवाचं काम आहे थोडस, ते करून येऊ आपण, मग परत रिटर्न येऊ पाहिजे तर. बरं बरं ठीक आहे. चल चल मग 2 मिनिटं, काय तुला ते बैल आणायला वेळच आहे ना. हा वेळ आहे अजून त्याला. मग चल तोपर्यंत जाऊन येऊ आपण. पुढे कृषी जायचं ना. कृषी सेवामध्ये जाऊ, बरं. फक्त औषध आणि ते थोडं बी बियाणं आहे तेवढं घेऊन येऊ. चल चल मग. परत आपल्याला रिटर्न यायचंच आहे. मला बरं. पाणी भरायचं पडलंय, ठीक आहे. आणखीन थोडं शिल्लक राहिलेली पाईप मध्येच पडत. काय नाही, तिच्या आईला अख्खं वाटोळं झालंय या कांद्यांचं. काय कुठल्या पद्धतीचा भाव नाही, काय नाही, नुसतंच पीक करायचं आणि व्हायला घालायचं. तुझं बरं, तू काय टेन्शन मध्ये कशा राहतो ते समजत नाही. आता पाय याला तर ते आणायचं आपल्याला कृषी मधून, आणि आणून याला मारणं गरजेचं आहे. नक्की ना 2 मिनिटं कृषी मध्ये जाऊन यायचं. मला तेवढं काम करतो आणि येतो मी लगेच. बरं तू ये, मी थांबतो इथंच. सांग ना. मग नाही का? 2 मिनिटं. ठीक. चल ना, काम चालेल का तुमचं? हो झालं माझं काम झालं. चल मग बस. जाऊ मग थोडस जाऊ. चल पुढं पटकन. ते आता पुन्हा बनवलंय. आपण इथं चहा घेऊ. इथं का? हा इथं चहा घेऊ आणि मग नंतर जाऊ. जायचंच आहे आपल्याला. ओ मामा 2 चहा द्यावा आम्हाला. असं काय भानगड आहे, सकाळपासून नाराज दिसतोय. नाही काय नाही. खोटं नको बोलू, लपवतोय तू काहीतरी आमच्यापासून. काय नाही रे, सगळं व्यवस्थित आहे. समजतंय मला तुझ्याकडे बघू, तू काहीतरी लपवतोय माझ्यापासून.
नाही रे, व्यवस्थित आहे सगळं. खरं सांगायचं तर खरंच खूप खुश आहे मी. सगळं व्यवस्थित झालंय. प्रियाच्या मनात माझ्याबद्दल जे डाऊट होते ते सगळे व्यवस्थित झालेत. प्रिया पण आता नीट बोलते माझ्यासोबत, रोज फोन करते, पण कालपासून तिचा फोन नाही आला मला. अरे पण बरं झालं ना, तुमचं ठीक झालं, व्यवस्थित झालं. करेल ती फोन, थोडासा वेळ जाईल, तिच्या टायमिंग नुसार ती तुला फोन करेल. तुझं नशीब चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने झालंय ना आता. मग काय टेन्शन घेतो तू? व्यवस्थित चाललंय ना, मग होऊन जाईल. पुढे फोन करेल ती, असेल तिच्या अडचणी काहीतरी. मला तुला उदास बघून मला स्वतःला कसं तरी होत होतं. तुला होईल कसं तरी. तू कधी जर कोणावर प्रेम केलं असतं ना तर समजलं असतं तुला. हो, सर्व समजतंय मला. तुला माहितीये का, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करून ती व्यक्ती आपल्याला चुकीचं समजते ना, तेव्हा खूप त्रास होतो. आणि सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याच्यामध्ये आपली काहीच चूक नसते. बरोबर आहे तुझं. त्यावेळी खरं काय ते समोरच्याला सांगणं खूपच अवघड होऊन जातं. अरे आजा, सर्व ठीक आहे आता, मग एवढा विचार का करत बसलाय तू? आता सगळं मस्त आहे, पण तरी मनामध्ये एक भीती आहे रे. आता कसली भीती तुला? कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आता तूच बघ ना, त्या दिवशी प्रियाला खरं काय ते समजलं नसतं तर तिने आयुष्यभर मला चुकीचं समजलं असतं. एक गैरसमज माणसाचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. त्या गैरसमजामुळे काय घडू शकतं हे मला त्या दिवशी चांगलंच समजलं. आता 1 मिनिट पण प्रियाला सोडून राहणं माझ्यासाठी अवघड झालंय. एक दिवस जरी तिच्यासोबत नाही बोललो ना तर खूप त्रास व्हायला लागतो. आणि तिचा एक जरी फोन आला ना तर चेहऱ्यावर स्माइल येते रे. अवघड आहे बाबा, त्याच्यामुळं कधी कोणावर प्रेम करू नये माणसाने. तुला काय वाटतंय, प्रेम करणं आपल्या हातात असतं का रे? मग प्रेम कधी असं ठरवून किंवा विचार करून होत नसतं रे. जेव्हा प्रेम होतं ना तेव्हा अचानक जग सुंदर वाटू लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळतो आणि त्याच व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याची इच्छा होते. भाऊ, तुला जेव्हा प्रेम होईल ना तेव्हा समजेल तुला प्रेमात पडल्यावर काय होतं. नको, मला या प्रेमाच्या भानगडीत पडायचं नाहीये बिलकुल. 1 मिनिट, पप्पाच फोन आला. घे मग. हॅलो, हा पप्पा. काय नाही, गावात आलो होतो मित्रासोबत. काय झालं पप्पा? घरी उद्या येतो ना पप्पा. आज? बरं ठीक आहे, येतो आज. काय रे, काय झालं? काय बोलत होते पप्पा एवढं? मला आज घरी बोलवलंय रे. घरी बोलवलंय? अरे असं अचानक कसं बोलवलं तुला? मला पण थोडस वेगळं वाटतंय, पण काय नाही, येतो मी जाऊन. अरे पण तू निघालास तर परत केव्हा येणार आहे? 2 दिवसात मागे येतो मी. बर, प्रियासोबत बोलणं नाही झालं माझं, पण काय नाही, करेल ती मला फोन. सांगतो मग. पण जर तुला भेटली तर तिला सांग मी घरी गेलो म्हणून. काय काळजी नको करू म्हणावा. 2 दिवसात येईल मी परत. सांगतो सर्व तिला. मला आता स्टँडवर सोड, बरं. मी तिथून जातो. ठीक आहे, चल मग.